वाशिष्ठी पुलावर शेवटचा गर्डर अखेर बसवलाय। पूल वाहतुकीकरता खुला होण्याची प्रतीक्षा आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील पुलाचे शेवटचे गर्डर बसवण्याचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे पुलाच्या कामानं आता अंतिम टप्पा गाठलाय। चिपळूण शहरातील प्रांत कार्यालयासमोरील ठिकाणी पुलाचा उतार जोडणाऱ्या अप्रोच रोडचं काम अद्याप शिल्लक आहे। गणेशोत्सवात या पुलावरून वाहतूक सुरू होणार नसली तरी येत्या महिना ते 1.5 महिन्यात हा पूल वाहतुकीकरता खुला होण्याची शक्यता आहे। या पुलाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। चिपळूण मधील वाशिष्ठी नदीवरचा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम पूर्णत्वाकडे जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, चिपळूण मधील बहादूर शेख नाका येथे शेवटचा जो 40 मीटरचा मोठा गर्डर बसवण्याचं काम होतं ते गेले 8-10 दिवस सुरू होतं आणि ते आता पूर्णत्वास गेलेलं आहे। केवळ या ठिकाणी स्लॅब टाकण्याचं काम बाकी आहे। उड्डाण पुलावरून जरी वाहतूक सुरू होणार नसली तरी येत्या काही महिन्यात या पुलावरून वाहतूक सुरू होईल असं चित्र आहे। ज्या ठिकाणी प्रांत ऑफिसच्या इथे हा चिपळूण शहरामध्ये हा पूल खाली उतरतो तेथील अप्रोच रोडचं काम आता बाकी आहे। एकंदरीत आपण बघितलं तर चिपळूण मधून जाणारा हा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। केवळ शेवटचा गर्डर चढवलाय, त्यावर स्लॅब टाकणं आणि एका बाजूला अप्रोच रोड पूर्ण करणं एवढीच कामं बाकी आहेत। ती कामं पूर्ण झाल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये या पुलावरून वाहतूक सुरू होईल अशी शक्यता आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।